घेण्यासाठी गेले का? घेण्यासाठी कोण गेलं? दोन पाय. दौड्यासो पाया नाही पाया दो जना. जे दोन पाय आंबा घेण्यासाठी गेले त्यांनी आंबा उचलला का? उचलणारे दोन वेगळेच होते. कोण? हात. बरं पायासो खाया नाही खाया घणो जना. ज्या दोन हातांनी आंबा उचलला त्यांनी आंबा खाल्ला का? खाणारे 32 वेगळेच होते. कोण? दात. बरं खायासो रस चाख्या नाही चाख्या एक जना. ज्या 32 दातांनी आंबा खाल्ला त्यांनी रस चाखला का? अजिबात नाही. रस चाखणारी फक्त एकच होती. कोण? जीभ. रस चाख्यासो पकडी जा नाही पकडी जा दो जना. जिने रस चाखला ती पकडलीच गेली नाही. आंबराईचा मालक आला, माझा आंबा चोरतो माझा आंबा चोरतो म्हणून त्याच्या दोन खांद्यांना पकडलं. बरं पकडी जा सो कुटी जा नाही कुटी जा दो जना. ज्या दोन खांद्यांना पकडलं त्यांनी मार खाल्ला असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही. तो मालक आला, माझा आंबा चोरतो माझा आंबा चोरतो म्हणून सनदिशी त्याच्या दोन कानाखाली वाजवल्या. सनदिशी वाजवल्या. बरं पकडी जा सो कुटी जा नाही कुटी जा दो जना. बरं कुटी जा सो रोया नाही रोया दो जना. ज्या दोन गालांनी मार खाल्ला ते रडले असतील असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही. ज्या दोन गालांनी मार खाल्ला ते तर रडलेच नाही. रडणारे दोन वेगळेच होते. कोण? कोण रडलं? शेवटी म्हणजे सुरुवातीला आंबा बघितला कुणी? डोळ्यांनी. शेवट रडावं कुणाला लागलं? बघितला कुणी? डोळ्यांनी. रडावं कुणाला लागलं? डोळ्यांनाच. मग ज्यानं कर्म केलं ना त्यालाच भोगावं लागतं. विठ्ठल. आंबा पाहण्याचं कर्म ज्या डोळ्यांनी केलेलं होतं त्या डोळ्यांनाच रडावं लागलं. म्हणजे ज्यानं कर्म केलं त्यालाच भोगावं लागतं. बरं कर्मातून पाप पुण्य निर्माण होतात. त्याच्यामध्ये सांगितलं जातं ना सर्व याला कारण आहे शरीर, शरीराला कारण आहे पाप पुण्य, पाप पुण्याला कारण आहे रागद्वेष, रागद्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण आहे भेदज्ञान आणि भेदज्ञानाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. त्या आत्मस्वरूपाचं अज्ञान कधी दूर होईल? शास्त्र सांगतात त्याच्यासाठी आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. पण ते कधी होईल? चांगलं कर्म केलं तर. कारण कर्मातून काय उत्पन्न होतं? पाप पुण्य उत्पन्न होतं. आता पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय? तर शास्त्रानं काय व्याख्या सांगितले ते सांगत बसत नाही. संतांच्या गोड व्याख्या. संत काय सांगतात? पाप ते परपीडा आणि पुण्य तो परोपकार. दुसऱ्यावर परोपकार करणं याचंच नाव काय आहे? पुण्य. आणि दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला दुःख देणं याचंच नाव काय आहे? पाप. समाजामध्ये घोळ घालणं याचं नाव आहे पाप आणि समाजामध्ये मेळ घालणं याचं नाव आहे पुण्य. समाजामध्ये कुटाणे करणं याचं नाव आहे पाप. पण समाज एकत्रित करून, समाज संघटित करून सद्विचार प्रस्थापित करणं याचंच नाव आहे पुण्य. माणसानं, कारण गाडगे बाबा सांगतात माणसानं माणसाशी माणसासारखे वागावे म्हणजे माणुसकी. आपल्या खानदेश रत्न बहिणाबाई चौधरी आपल्या सर्वांना ज्ञात आहे. बहिणाबाई सांगतात ना, माणूस माणूस कधी होशील माणूस, अरे लोभासाठी झाला माणसाचा रे काणूस. माणसा माणसा तुझी नियत बेकार आणि तुझ्या हुन बर गोठ्यातल जनावर. की बाबा माणूस होऊन वाग, चांगलं सत्कर्म कर, त्याचंच नाव काय आहे? पुण्य. आपण रस्त्यानं चाललोय, एखादी मुंगी दिसली तिच्यावर सुद्धा पाय पडू नये ही भावना ज्या दिवशी आपली होईल ना त्या दिवशी खरं आपण देवत्वाला पोचू. त्या दिवशी आपण खरं देव स्वरूप होऊ. त्या दिवशी आपल्याला परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होईल. त्या दिवशी खऱ्या अर्थानं देव आपलासा होईल. विठ्ठल. परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे काय होतं? आपल्याला स्वतःचं ज्ञान होतं का? मग आपल्याला कळतं त्या परमात्म्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाहीये. देहदृष्टीने भेद वाटत असला तरी आत्मदृष्टीने त्या परमात्मा
माझ्यामध्ये